तर अजित पवार गटाला 2 ते 3 जागा मिळण्याची शक्यता असल्यानं आता खळबळ निर्माण झालेली आहे असं सूत्रांकडून कळतंय। राष्ट्रवादीची बैठक अर्धवट सोडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या भेटीला गेल्याचंही कळतंय। अधिक माहिती आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून। अक्षय, काय नेमकं घडलंय? निकिता, खरं तर आज 2 दिवसीय लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं घेण्यात येत असताना पाहायला मिळते। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संपूर्ण हॉलमध्ये ही संपूर्ण लोकसभा आढावा बैठक जी आहे ती होताना पाहायला मिळते। परंतु दुसरीकडे लोकसभेच्या किती जागा खरं तर राष्ट्रवादी पक्षाला मिळणार यावरतून संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे। खरं तर जेवढी कमिटमेंट भाजपकडनं लोकसभेच्या जागांची राष्ट्रवादीला देण्यात आलेली होती तेवढी जागा ज्या आहेत त्या आपल्या पदरात पडणार नसल्याच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्याच अनुषंगाने आता बैठकीमधनं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे बैठक सोडून निघालेले आहेत अजित पवार यांची भेट घेण्याकरता। खरं तर अमित शहांसोबत काल अजित पवार यांची सह्याद्री अतिथीगृहावरती तब्बल 1 तास चर्चा झाली। या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या कोणकोणत्या मतदारसंघांवरती दावा आहे आणि कोणकोणते इच्छुक उमेदवार आहे या सगळ्यांची माहिती जी आहे ती अमित शहांना दिलेली आहे। परंतु महायुतीमध्ये कुठेतरी राष्ट्रवादीला कमी जागा मिळण्याचे जे संकेत आहेत त्यामुळे खरं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत ते अजित पवारांना भेटायला गेलेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। कुठेतरी राष्ट्रवादी ही बॅकफूटवरती येईल या लोकसभा जागांच्या सगळ्या जागांच्या वाटाघाटीमध्ये। त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते आता या सगळ्या संदर्भातची चर्चा जी आहे ती थेट अजित पवार आणि अमित शहा यांच्यासोबत पुढील काही तासांमध्ये करताना पाहायला मिळतील। अगदीच अक्षय, जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। यानंतर पुन्हा एकदा आपण बातम्यांचा महापास